एखाद्या घटनेनंतर पुढची घटना काय असू शकते किंवा त्याचा फ्लो कसा असायला पाहिजे. 4 घरं असतील तर त्याची प्लेसमेंट कशी असावी त्या सीनची, की पाहताना तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटू शकेल आणि ते वियर्ड न वाटता ते एकमेकाशी सांधलेले असावे. त्याची साखळी तुटता कामा नये आणि त्यातनं गोष्टी कळाव्या. म्हणजे बऱ्याचदा असं मला वाटतं की काही गोष्टी लिनियर जातात, काही स्क्रीन प्ले लिनियर असतात आणि काही असतात ते फ्लॅशबॅक आणि प्रेझेंट असे सगळे असतात. तर मला तो प्रकार जास्त आवडतो की जरासं विचार करायला लावणाऱ्या ऑडियन्सला विचार करायला लावणारे असतात. पण लिनियर पण सुंदर जातात सिनेमे, असं काही नाहीये की लिनियर आहे त्याच्यामुळे. पण मला तो दुसरा पॅटर्न जास्त आवडतो. नक्कीच. असं म्हणतात की कलाकार जेव्हा आपली कलाकृती सादर करतो किंवा ती कलाकृती तयार करतो तर त्यावेळेला त्याच्या मनातले विचार त्या कलाकृतीमध्ये येतात आणि विचार म्हणजे नेमकं आपलं मन. तर मन हे कलाकाराचं खूप शांत असतं का, की त्यात सतत विचार असतात, की स्ट्रेस असतो, की आपली कला त्या स्ट्रेसला दूर करते, नेमकं काय होतं ते थोडं मनाचे खेळ आपण आता जे आपले चालतात त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे विचार आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मनाचे खेळ तर सगळ्यांचेच असतात, असं काही पर्टिक्युलरली आमच्या फील्डचा संबंध येत नाही. पण आमच्या फील्डचा संबंध एवढ्यासाठीच येतो कारण जेव्हा आम्ही इथे काम करत असतो आणि स्पेशली कलाकार, अभिनेता, अभिनेत्री, त्यांना त्यांच्या मनात काय चाललं आहे ह्याला काहीच महत्व नसतं. बरोबर. की तुम्हाला ते सगळं बाजूला ठेवून तुम्हाला आत्ता काय काम करायचं आहे, आत्ता तुम्ही कुठली हा रंग होता आहे, फक्त तेवढ्याबद्दलच विचार करावा लागतो. आणि बरेच जण डेलीसोपला नावं ठेवतात कारण डेलीसोपमध्ये काही गोष्टी बदलत असतात की असं वाटतं अरे ह्या कॅरेक्टरने असं केलं होतं, मग ते कसं रिॲक्ट होईल. पण हे करताना आम्हालाही असे प्रश्न पडतात कारण एक व्यक्तिरेखा करायची म्हटली की त्याचा एवढा अभ्यास असतो, ते इतकं सोपं नसतं. बरोबर. तुम्हाला तो प्रवास जगावा लागतो. तुम्ही ती वर्षभर करा, 2 वर्ष करा, तुम्हाला ते कॅरेक्टर त्या ठराविक काळासाठी जगावं लागतं, तरच तुम्ही ते कॅरेक्टर लोकांना वाटतात. म्हणून लोक तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या नावानं ओळखतात, त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतात. बरोबर. म्हणजे मला नेहमी असंच वाटतं की जेव्हा माणसं भेटतात ते असं नक्कीच सांगतात की तुम्ही खूप छान काम करता, मला तुमचं ह्या सिनेमातलं काम आवडलं होतं, या नाटकातलं काम आवडलं होतं, मग त्या सिरियल मधलं काम आवडलं होतं. हे ऐकायला खरंच छान वाटतं. पण काही जण असतात ना, ते असं म्हणतात त्या कॅरेक्टरचं नाव घेऊन की ती व्यक्तिरेखा मला आवडली होती. हा बरोबर. तर ह्याच्यामध्ये फक्त त्या कलाकाराचं काहीच नसतं, त्यात लेखकाचंही कॉन्ट्रीब्युशन जास्त असतं. बरोबर. कारण ती व्यक्तिरेखा त्या लेखकाच्या डोक्यात असते. जो तुम्ही प्रश्न विचारला की लेखक काय काय करतो, कलाकार फक्त एका व्यक्तिरेखेचा विचार करतो. पण जेव्हा एखादी गोष्ट आम्ही लिहितो किंवा स्क्रीन प्ले लिहायचा असतो तर संवाद तर फारच वरची गोष्ट. कारण नेहमी मला असं वाटतं की तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता, मी वेगळ्या पद्धतीनं बोलते आणि प्रत्येक फील्डचे वेगळे शब्द असतात. नक्कीच. डॉक्टर जेव्हा बोलतात तेव्हा ते वेगळी भाषा, वकिलाची भाषा वेगळी असते, प्लेयरची वेगळी असते, कलाकारांच्या फील्डची भाषा ती तर पूर्णतः वेगळी आहे. प्रत्येकाची वेगळी असते. मग जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर लिहित असतो, त्याचा प्रवास लिहित असतो, त्या गोष्टीमध्ये जितकी माणसं आपण घेतो, म्हणजे जेवढी असतात, घरातली असो, ऑफिसमधली असो, जेवढी कॅरेक्टर आहेत ती कुठल्या बॅकग्राऊंड मधून आली आहेत आणि मग त्यांची भाषा काय असेल. तर संवाद लेखकाला तर त्याचाही अभ्यास असतो. म्हणजे जो स्क्रीन प्ले मधला भाग तसा होत नाही, स्क्रीन प्ले मध्ये घटना मांडल्या जातात की ही घटना इकडे घडू शकेल, ही घटना इकडे घडू शकेल. पण कथा लिहिताना ह्या सगळ्याचा विचार व्हावा लागतो.